नाशिक महापालिकेत नगरसेवक होण्याची तयारी तरुण उच्च शिक्षित महिलांनी केली आहे। 50% आरक्षणाबरोबरच पुरुषांच्या जागेतही अनेक महिला मैदानात उतरल्यात। ह्या सर्वात हटके ठरल्या आहेत 75 वर्षांच्या आजी। राजकारणातील महत्त्वाकांक्षीला वय नसतं असं म्हणतात। असंच काहीसं दिसतंय नाशिकच्या महापालिकेत। भिकुबाई बागुल या 75 वर्षांच्या आजीबाई नाशिकच्या प्रभाग क्रमांक 6 मधून निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यात। उतार वयातही त्यांचा उत्साह तरुणांना लाजवेल असा आहे। जनता पार्टीकडनं मी उभी आहे। मागे 10 वर्ष जसे काम केले तसे आताही पुढे मी 5 वर्ष काम करणार आहे। कामाचा मला अनुभव पुष्कळ आहे, तर मी कुठल्याही परिस्थितीत निवडून आल्यानंतर प्रभागाला सगळं सहकार्य करणार। नाशिक शहराचे महापौर अशोक मुर्तडक हे 3 महिला भगिनींसह प्रभागात उतरलेत। मखमालाबाद या शेतकरी परिसरात मुर्तडकांसोबत असलेल्या छाया काकड यांच्या विरोधात भाजपनं भिकुबाईंना उमेदवारी दिली आहे। समस्या सोडवण्याची धमक लागते, ती असली तर कुणीही नगरसेवक होऊ शकतं असं भिकुबाईंना वाटतं। मोठे मोठे वाढ झालेत, कामं खूप वाढलेले आहेत, तरी सुद्धा मी जर नगरसेवक म्हणून निवडून आली, माझ्या प्रभागातले 3ही नगरसेवक माझ्याबरोबर असले तर कुठेही मी कमी पडणार नाही, हे मी सगळ्या पब्लिकला सांगते। उमेदवारी मिळाल्यानंतर भिकुबाईंनी विजयश्री खेचून आणण्यासाठी पूर्ण ताकदीनिशी प्रचाराला सुरुवात केली आहे। आता मतदार राजा या धडाडीच्या उमेदवाराच्या पदरी किती मतांचं दान करतो हे निवडणुकीनंतरच कळेल। योगेश खरे, झी मीडिया, नाशिक। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।